आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। कुठे आहेत तुम्ही सगळे? वाजले किती? मला कॉफी नाही मिळाली अजून यार। डॅड गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग मम्मा। गुड मॉर्निंग। मम्मा बघताय ना, हे सगळे ना स्वानंदीच्या नादाला लागून कामचोर झालेत। मला समजायची कॉफी नाही मिळाली मम्मा। येऊ दे सगळ्यांना, बरोबर बघते बघा। संचिता तू झोपेत बरळतेस का? शुद्धीवर आहेस ना? जागी झाली नसली तर जागी हो। डॅड मी जागीच आहे। हो पण असं वाटत नाहीये। आपण काल काय बोललो आठवतंय का तुला? मी तुला काल शिक्षा दिली होती की स्वानंदी जोपर्यंत हॉस्पिटल मधनं घरी येत नाही तोपर्यंत तिची सगळी कामं तुला करायची आहेत। व्हॉट? ते सगळं सिरियसली होतं? डॅड मला वाटलं की तुला काय वाटलं हे महत्वाचं नाहीये, मी काय सांगतो हे महत्वाचं आहे। मला माहिती होतं तिची कामं तुला सांगितली म्हटल्यानंतर तू नोकरांकडनं ती करून घेणार आणि म्हणूनच 4 दिवस भर पगारी सगळ्या नोकरांना मी सुट्टी दिलेली आहे। तेव्हा आता घरात कोणीही नोकर नाहीये, उगाच हाका मारू नकोस। ओ डॅड तू काय बोलताय? मम्मा। संचिता वाजले किती? भूक लागली आम्हाला। जा पटकन काहीतरी नाश्ता घेऊन ये जा। डॅड जा म्हणतोय ना, कामावर जायचंय। कोण? कोण आहे? सरपोतदारांची सून आहे मी, तुझी सरपोतदाराची बायको। आणि काय करते ते? त्या फालतू गावची स्वानंदीमुळे ही नोकरांची कामं करते मी। मला चीड येते, आता चीड येते या सगळ्यांची। तिकडे डॅड सांगत होते संचिता हे हे कर, तुझी मम्मा काही कोणी बोललेलं नाही। बोलता आलं असतं ना, नका लावू तिला कामाला, संचिता सून आहे आपली येते, पण नाही कोण काही बोललं नाही। उलट मम्मा शांतपणे करत होत्या, स्वानंदी येईपर्यंत सगळी कामं तुलाच करायला लागणार आहे, सगळी कामं कर मम्मा। त्या दिवशी चुकलं माझं, चुकलंच। त्यांच्या अंगावर ना तो रबराचा साप नाही, खरा साप सोडायला हवा होता मी। मला नाही जमणार आहे, काय करू? ते स्वानंदी काय करते? पोहे। हा पोहे करते, पण कसे करू? हा